SQL is not a database. Okay, so SQL is not a database. SQL is just a structured query language. जी कशासाठी यूज होते? What is the purpose of it? Yes guys, To create a databases. to talk with databases. If you want to talk with any database, like you want to talk with MySQL, you want to talk with Oracle, you want to talk with any other database, then in that case you have to use what? You have to use a MySQL, that is a structured query language. Okay, so yesterday we comes to know की डेटाबेसला इन्स्टॉल कसं करायचं, वर्कआउट कसं करायचं, त्याच्यामध्ये डेटा कसा ॲड करायचा, सॉरी त्याच्यामध्ये डेटाबेसमध्ये डेटाबेस कसा क्रिएट करायचा, how you can get the list of tables, that all thing we have worked out. Okay, now what the next story we have to do today? Today we are going to talk about the next queries. काल मी काय सांगितलं तुम्हाला की जेव्हा आपण MySQLला इन्स्टॉल करतो, वन्स वी आर इन्स्टॉल द MySQL, व्हॉट इज अन थिंग वी हॅव टू वर्कआउट, व्हॉट इज अन थिंग वी हॅव टू एक्झिक्यूट. बघा तुम्ही जेव्हा MySQLला इन्स्टॉल करता, MySQLला इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही एक डेटाबेस, तुमच्याकडे एक डेटाबेस स्ट्रक्चर बनतं. MySQL म्हणजे काय आहे तर DBMS आहे, यालाच DBMS असंही म्हणतात. यू माइट बी हर्ड दिस वर्ड, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. म्हणजे काय? डेटाबेसला मॅनेज करणारी सिस्टम. एम आय क्लिअर गाईज? ओके ना? व्हॉट इज DBMS? DBMS इज नथिंग बट द database management system, and it stands or it is used to stored a data or to manage the all databases. ओके, सगळ्या डेटाबेसेसला स्टोअर्ड करायसाठी आणि त्याला मॅनेज करायसाठी आपण एक सिस्टम वापरतो, तिला आपण DBMS असं म्हणतो. वी कॉल इट ॲज अन डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. याला कम्प्लिटली आपण काय म्हणतो? डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम म्हणतो. सो या डेटाबेसमध्ये तुमचे मल्टिपल डेटाबेसेस, म्हणजे MySQLमध्ये तुमचे n नंबर्स ऑफ डेटाबेसेस असतील, लाईक दिस वन. ओके, सो हिअर द ऑर मल्टिपल डेटाबेसेस आर available. Here are the multiple databases are present into the single one, that is MySQL. Now what the next story we have to do? What the next story we have to execute guys? आता बघा आपल्याला जे काही वर्कआउट करायचं आहे त्याच्यामध्ये आपण हा घेतला डेटाबेस 1. ओके, हा घेतला डेटाबेस 2. असे n नंबर्स ऑफ डेटाबेसेस आपल्याकडे असतील. अँड ॲज आय टोल्ड यू आपण डेटाबेस वर्कआउट करताना एका MySQLमध्ये आपण मल्टिपल डेटाबेसेस स्टोअर करू शकतो. ओके, वी कॅन स्टोअर द मल्टिपल डेटाबेसेस इनटू द सिंगल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. मग त्यातला कुठला डेटाबेस यूज करायचा हे तुम्हाला कमांड थ्रू सांगावं लागेल. एम आय क्लिअर गाईज? क्लिअर का? Yes sir, clear. Okay ना? So for that purpose we are just using a database management system. For that purpose we are just using a database management system. That the thing we have to work out, that the thing we have to execute. Okay, now let's see what the next story we have to do, what the next story we have to execute. Now yesterday we comes to know की आपल्याकडे डेटाबेस रेडी नव्हता, त्याला आपण क्रिएट केलं. कोणाला डेटाबेसच्या इन्स्टॉलेशनमध्ये काही इश्यू गेला असेल मला सांगा. हां, प्लीज टेल मी. I will help you to go on this. ओके, आय विल हेल्प यू टू गो ऑन दिस. कुठे कोणाला काही इश्यू असेल एनीडेस्कला इन्स्टॉल करा आणि मला ID पाठवा, मी तुमचा इश्यू सॉल्व करून देईल. ओके, क्लिअर का? ओके, हां. सी नाव आधी आपण काय बोललो होतो की आपल्याला डेटाबेस क्रिएट करावा लागतो. व्हॉट इज अ क्वेरी टू क्रिएट अ डेटाबेस? येस गाईज? Database. Come again, all of you please talk. What is a query to create database? Create Create database name. Okay, so that the query we are right now. Then to get the list of tables or list of databases, show databases. Show databases. Okay, what it does, it will give you the complete list of databases. Okay, हा काय देईल आपल्याला? हा कंप्लीट लिस्ट देईल. कशाची? तर डेटाबेसेसची. क्लिअर? सो इट विल गिव अस द कंप्लीट लिस्ट ऑफ डेटाबेसेस. इट विल गिव अस द कंप्लीट लिस्ट ऑफ डेटाबेसेस, दॅट इज कॉल्ड एज शो डेटाबेसेस. मग याच्यापैकी आपल्याला कोणता डेटाबेस यूज करायचा आहे? जो डेटाबेस यूज करायचा असेल काय लिहाल? व्हॉट इज अ क्वेरी? Use database. यूज डेटाबेस. इज इट?
Yes, all of you, please talk. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Query. Yes, sir. Use database, is it? Use Database database name. name. What do you write down? Use Use database name. database name. What the story we have to write down here? Use database name. That is MyDB. So let's say any database we have to take 678. So I just use here MyDB 678. Use the semicolon. Okay. So then to get the list of tables, what is the query? Show tables. Show tables. Okay. What it give us? It will just give us a blank. Why it will give the blank? We are not created list, means we are not created rows and columns, etc. We are not created any table. ओके, तुम्ही काय केलं आहे? फक्त टिफिन बॉक्स घेतला आहे, पण टिफिन बॉक्समधले बॉक्सेस अजून घेतलेले नाही आहे. इट्स सिमिलर टू दॅट. डेटाबेस हा कशासारखा? एक एक्झाम्पल देऊन सांगतो पहा. वेन यू आर गोइंग टू टेक द डिनर ऑर लंच ऑर यू आर अटेंडिंग द सम फंक्शन्स, तुम्ही जर एखाद्या रिसेप्शनमध्ये गेलात किंवा एखाद्या लग्नामध्ये गेलात, तर यू आर जस्ट टेकिंग, यू वॉन्ट टू टेक द डिनर ऑर लंच, तिथे जेवण करायचं असतं, ॲट दॅट टाइम यू आर टेकिंग फर्स्टली प्लेट. प्लेट मीन्स वॉट? प्लेट मीन्स युअर डेटाबेस. मग त्या डेटाबेस त्याला तुम्ही ॲज अ डेटाबेस घेता. डेटाबेस घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण बाउल्स घेतो. व्हॉट इज मीन बाय बाउल्स? बाउल्स आर नथिंग बट, येस, बाउल्स आर नथिंग बट tables. Table. How the database will work? You are taking the plate whenever you are going to take this or go into the any wedding ceremony or anywhere for just if you are invited over there for lunch or dinner. So तुम्ही आधी प्लेट घेता, मग प्लेटमध्ये तुम्ही बाउल्स घेता. What is this plate I called? This plate is called as database. What are these bowls are called? Database. The bowls are called as what? Tables. Okay, Tables. bowls are called as tables. This is database DB is this is a plate and tables. मग त्याच्यामध्ये आपण काहीतरी कंटेंट टाकतो ना. You are inserting some content into the bowl. You are Yes, taking curry, you are taking sweet, you are taking pani puri, you are taking some other foods as well, food item as well, right? Na? Yes or no? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Okay. So which operation we are going to be perform then? कुठलं ऑपरेशन परफॉर्म करतो याच्यामध्ये आपण? Yes. Which operation? इन्सर्ट ऑपरेशन. तुम्ही बाउल मध्ये Insert. कंटेंट ऍड करता ना. Insert. असो नो? Yes, sir. क्लियर ना? Yes, सो sir. विच ऑपरेशन वी आर डुईंग? We are doing insertion operation. Insertion. Insert. What we are doing? We are doing insertion operation. We are putting something into the plate. In bowl. It means that we are perform insertion operation. Okay. त्या केसमध्ये आपण काय करतो? इन्सर्शन ऑपरेशन परफॉर्म करतो. देन आफ्टर परफॉर्मिंग द इन्सर्शन ऑपरेशन वी हॅव टू गो फॉर द नेक्स्ट वन, दॅट इज आता इन्सर्ट झालं, देन यू स्टार्ट इटिंग फ्रॉम फर्स्ट बाउल, यू स्टार्ट इटिंग टेकिंग द कंटेंट ऑफ सेकंड बाउल, थर्ड बाउल. सो व्हॉट दिस थिंग इज कॉल्ड? व्हॉट ऑपरेशन आय कॅन कॉल इज? पहिला आपण टेबल डेटाबेस क्रिएट केला, मग आपण टेबल क्रिएट केला, मग बाउल्स घेतले, बाउल्समध्ये आपण काहीतरी पुट केलं आहे. ओके, बाउल्समध्ये आपण काहीतरी पुट केलं आहे. सो व्हॉट वी कॉल्ड? वी कॉल्ड एज अन इन्सर्शन ऑपरेशन. वी कॉल इट एज अन, येस गाईज, विच ऑपरेशन? Insertion. Insertion operation. Once we are done with insertion, we want to eat it, right? आपण तिथे Yes, सुरू करतो ना, जेवण सुरू करतो, Yes, right? sir. Yes, sir. So which operation then we are perform? Extraction. Select operation. Select. Right ना? Select. तुम्ही घरी जर जेवायला बसलात, if you are just sit in front of thali and you are start eating, so what is the meaning of that? The meaning of that is you are start eating means what? You are selecting the data. Okay, you are selecting the data. Am I clear? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. सो इन्सर्ट झालं, सिलेक्ट झालं. आता पहा, आता प्लेटमधले कंटेंट कमी झालेत म्हणजे तुम्ही आधी काहीतरी स्वीट घेतलं, लेट्स से यू टेकन द 2 गुलाबजामुन्स, 1 यू आर सिलेक्टेड म्हणजे ईट. 1 you are selected, 1 is remain. Again you are selected second one. Now your table become empty, right? So within that you again go onto the table of gulab jamun and you add 2 more. So which operation? Again update operation. Getting my point? हे समजतंय का मला सांगा. नाही समजलं तर बिंदास नाही म्हणायचं, परत विचारायचं. ओके, लक्षात आलंय का?
Yes, sir. Yes, sir. All Yes, of you sir. clear? So what the thing we are talking here, we are working with what? We are working with database. In database, firstly we are creating the table, creating the database. Once we are created a database, we just want to create the tables, that are we says bowls. After selecting, after working with this, we performing insert operation in Yes, this, sir. and then we are going to perform select operation. Select. ओके देन अपडेट अँड ॲट दी एंड वेन यू आर फिनिश, तुमचं जेवण झाल्यानंतर प्लेट घरी घेऊन येता का? No, नाही sir. ना? Okay. वी आर पुटिंग ओवर देअर विच ऑपरेशन? विच ऑपरेशन? डिलीट ऑपरेशन. Delete. यस, विच ऑपरेशन? डिलीट ऑपरेशन. Delete. ओके, Delete. म्हणजे बेसिकली these all operations are called as what? Crude operations. Means first we have to create a table. Okay, sorry, we have to create a database. After database you can create, this is my database. After that you can create a table, then you can insert the data into that table and so on. Am I clear now? Same way we have to go. Now here when we are created a database, it shows empty set. Why it will show the empty set? Because nothing is there, right? Yes, sir. No table Yes, is sir. available, na? Am I right? Yes, sir. Okay, so what we want to do, we just want to create a table now. Okay, we just want to create a table now. Now what the table contain? Yes guys, table मध्ये काय असतं? Rows and columns. Rows and columns. Now Columns. what I want to do, listen to me carefully. I just want to create a table with first column name, okay, second column email, okay. I just want to create a table with two column name. First one is a name and second one is the email. Is it clear guys? Yes, sir. Yes, sir. Okay na, we just want to create the table with two column. I want only two column. पहिल्या कॉलमचं नाव काय असलं पाहिजे? नेम असलं पाहिजे, आणि दुसऱ्या कॉलमचं नाव काय असलं पाहिजे? तर ईमेल असलं पाहिजे. असे मला दोन कॉलम क्रिएट करायचे आहेत. ओके, असा एक टेबल क्रिएट करायचं ज्याच्यामध्ये हे दोन कॉलम असले पाहिजे. व्हॉट इज द क्वेरी? क्रिएट टेबल, टेबल नेम, क्रिएट टेबल, टेबल नेम. टेबलला, या ज्या टेबलला मला नाव द्यायचं आहे, दॅट आय वॉन्ट टू नेम इट ॲज अन यूजर डेटा. ओके, आय जस्ट वॉन्ट टू नेम इट ॲज अन व्हॉट? user data. Am I clear? Is it clear? Yes, sir. Yes, sir. So create table user data, create table user data, then we have to write down uname. Okay, create table user data, then you have to write down, or let's say name. आपला नेम पाहिजे म्हणून मी लिहिलंय नेम. Then आता नेम is always in the form of string, right? Yes, sir. Yes, sir. So what I am going to be write down over there, name is always in the form of string, so I am just going to be write down varchar 900. Is it clear? Yes, sir. Okay now. So what the story we are write down here? Create table, table name, column name, varchar 900. Okay, varchar 900. What is the meaning of this? We are just using variable character. We are just using here variable character, that is a simply 900, comma second column name. What the second column name I want? Email. Email. So what I am going to write down here, email varchar 900 bracket complete semicolon. Clear? How we can create the table? What is the query? Create table, table name, Table name. in bracket, first column name, first data type, comma second column name, second data type, bracket complete semicolon. Am I clear? What is the query to create a table? Tell me once again. Create All of table. you, all of you, please stop. Table. सगळे जण बोला तरच समजेल. हां, फर्स्ट वर्ड इज Create क्रिएट Table. Create table. टेबल नेम Table name. table इन ब्रॅकेट in bracket. फर्स्ट Name. कॉलम नेम, Column. फर्स्ट column. डेटा टाइप. Name for database. हां, Edit. हिअर कॉलम नेम कॅन बी एनिथिंग. हां, इट्स नॉट लाईक टू बी दॅट की मी इथे नेम लिहिलं म्हणून तुम्ही पण नेमच लिहायला पाहिजे. गेटिंग माय पॉईंट? सो कॉलम नेम कॅन बी एनिथिंग.
column name can be anything. Am I clear? Yes, sir. Yes, Okay sir. na? So can you Yes, tell me sir. once again? Create table, Create table name, All of you, table. Shivam, Rushikesh, Priya, Pranay, Shubhangi, Yash, I'm not getting your voice. What is the query? create table, Create table name, Table name In bracket, inside the in bracket. bracket, first column, then first second column column. name, Then first First- data type, comma, second column name, First data type. second data type, bracket column. Second close. data type. Don't Second forget data. to give the semicolon. Am I clear? Semicolon. Yes, sir. Sir. Clear now? Yes, sir. So likewise we have to execute, likewise you have to work. Just execute it fast. करायला. We are just simply write down a program to create table name in bracket, first column name, first data type, comma, second column name, second data type and so on. आपण काय केलं, एक टेबल क्रिएट केला ज्याच्यामध्ये यूजर डेटाचा एक वर्कआउट केला आहे आपण. सो विदिन दॅट वी जस्ट वॉन्ट टू गो फॉर इट्स एक्झिक्युशन. एम आय क्लियर नाव? इज इट क्लियर? Yes, sir. Yes, sir. Let's go for the next term. Now next thing we have to execute. So what the next terminology we have to do? What the next terminology we have to execute? Listen to me carefully. Yeah? Okay. So आता हा जो आपण टेबल क्रिएट केला आहे हा सिंपल टेबल आहे. Okay, this one is your simple table. Now what we want to do? We just want to do or execute a table with प्रायमरी की. कॉलम तुम्ही कितीही ॲड करू शकता. मी इथे 2 कॉलम घेतलेत. इट नॉट मीन्स दॅट तुम्ही 2च कॉलम घ्यायचे. किंवा मी इथे नेम आणि ईमेल घेतलं आहे. इट नॉट मीन्स दॅट यू हॅव टू टेक ओनली नेम अँड ईमेल. एम आय क्लिअर गाईज? लक्षात आहे काय बोलतोय? ओके ना? Yes, sir. सो यू कॅन टेक एनी नंबर्स ऑफ कॉलम ॲज पर युअर रिक्वायरमेंट. जर तुम्हाला असं वाटतंय की युजरचा नेम, कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल, त्याची ब्रांच, त्याचं कॉलेज, त्याच्यानंतर द फीज ही वॉज कम्प्लिटेड अँड मेनी अदर थिंग्स वी वॉन्ट टू गो और वी वॉन्ट टू जस्ट पुट दॅट वी कॅन पुट इन टू द टेबल where we can store the information. What is our target? We just want to store the information from Python to this table. आपल्याला पायथॉन मधनं या टेबलमध्ये कंप्लीट डेटा स्टोअर्ड करायचा आहे. सो व्हॉट द स्टोरी वी हॅव टू डू? क्रिएट टेबल नेम in bracket, first column name, first data type, comma, second column name, second data type. Now what the next thing we have to do? What the next thing we have to execute? आता आपल्याला काय करायचं आहे? आता आपल्याला दुसरा टेबल क्रिएट करायचा आहे की ज्याच्यामध्ये एक कॉलम हा प्रायमरी की असला पाहिजे. नो क्वेश्चन इज दॅट व्हॉट इज मीन बाय प्रायमरी की? प्रायमरी की मीन्स what is the use of this primary key? How it just going to be work out? How it just going to be execute? See, primary key म्हणजे काय? What is the meaning of primary key? आता पहा, तुम्ही फेसबुकला जेव्हा रजिस्ट्रेशन करता, कॅन यू क्रिएट द अनदर अकाउंट विथ सेम ईमेल आय डी? Is it guys? No, sir. No. No, sir. Even though if you are talking about Gmail, everyone email ID is unique, right? प्रत्येकाचा ईमेल आय डी काय असतो? युनिक असतो. आपण प्रत्येकाला वेगवेगळा, इवन द कॉन्टॅक्ट नंबर इज ऑल्सो युनिक. ओके, इट कॅन नॉट बी रिपीटेड. ओके, so what I want to do, I want to create a table. I just want to create a table in which I don't want to repeat the email. ओके, म्हणजे मला एक असा टेबल बनवायचा आहे की त्याच्यामध्ये ईमेल नावाचा एक कॉलम असेल. त्या ईमेल नावाच्या कॉलममध्ये तुम्ही रिपीटेड एंट्री म्हणजे रिपीटेड डेटा पुट करू शकणार नाही. एम आय क्लिअर गाईज? Yes, sir. Okay, what Yes, I want sir. to say, we can't put a repeated data, repeated element into the column of email. So what we call it as an primary key. त्याला आपण काय म्हणतो? Primary key. Primary key. Okay, is it clear properly? Primary key means Yes, sir. what? Clear. If we are declared any column as a primary key, then it won't take a repeated value. जर आपण कॉलमला
प्रायमरी की डिक्लेअर केलं तर तो रिपीटेड व्हॅल्यू घेणार नाही. दॅट वी कॉल इट एज अन प्रायमरी की. एम आय क्लिअर नाव? Yes, sir. Yes, sir. Now let's go for the next one. Next thing we have to do, next thing we have to execute. Okay, now how we can work out, how we can create that table. So I want to create a table with primary key. First table we are work out in which we can create the table without primary key or with simple columns. मी एक टेबल क्रिएट केला आहे ज्याच्यामध्ये मी सिम्पल कॉलम नेम्स वापरले, सिम्पल वर्कआउट केलं. आय वॉन्ट टू क्रिएट अनदर टेबल नाव in which I want to use the primary key. How we can create the primary key? मला आधी हे सांगा प्रायमरी की म्हणजे काय, समजलं का? पायल, प्रणय, प्रिया, Yes, sir. Yes, sir. क्लियर? ऋषिकेश, Yes, sir. प्रिया, am I audible to you? Pranay, can you please reply? Yes, ऋषिकेश, Yes, sir. Understood. understood. Pranay, Yes, sir. Shivam, Shrutika, Shubham, Shubhangi, Yes, sir. Yes, sir. clear? Shivam, are you there? Shubham, Yes, sir. okay ना? हाँ. Tanushri, yes, is it clear? Yes, sir. Yes, sir. आदिनाथ, आदिति, अंकित, दर्शना, Yes, clear? sir. Yes, आदिनाथ, sir. clear? Yes, sir. हाँ. गायत्री, clear? हर्षिता, clear ना? कुणाल, मनाली, मुक्ताई, clear? निकिता, Yes, sir. Clear. clear ना? निलोफर, clear? Till right now? Any issue please free to ask. कुठे तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल नसेल समजलं पटकन विचारायचा. डोंट लिव्ह इट नंतर विचारू किंवा असं नाही. ओके, हा नाव लेट्स सी. नाव आय वॉन्ट टू सर टेबल क्रिएटिंग वेळेस इश्यू आलाय तो नो डेटाबेस सिलेक्टेड म्हणतोय. हां, नो डेटाबेस. गुड. पहा, तू ही कमांड नाही लिहिली आहे. ओके, क्लिअर का? इश्यू का बरं येतो यश बघ, कारण इथे तू जो बघ टेबल कशात क्रिएट करायचा आपल्याला, डेटाबेसमध्ये, बरोबर? तुझ्या या लिस्टमध्ये नंबर्स ऑफ डेटाबेसेस आहे ना, त्याला हे समजलं पाहिजे ना की कुठल्या डेटाबेसमध्ये, बरोबर? म्हणजे तुला काय करावं लागेल, आधी डेटाबेस सिलेक्ट करावं लागेल की कुठल्या डेटाबेसमध्ये तुला क्रिएट करायचं आहे, बरोबर? सो यू हॅव टू नीड टू फायर दिस क्वेरी फर्स्ट. एरर आला तर मला सांगा बरं. डोंट गो लाईक दिस वन ब्लँकली. क्लिअर का? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. गेटिंग एरर एनीवेअर प्लीज टेल मी. वी वॉन्ट टू गो फॉर इंटरॅक्टिव्ह डेव्हलपमेंट. ज्यांच्याकडे लॅपटॉप नसेल ते एक्झिक्यूट ऑन SQL कमांड लाईनचा एक आर्ग्युमेंट येतो, एक ॲप येतं, ते तुम्हाला इन्स्टॉल करावं लागेल. यू कॅन एक्झिक्यूट. नाव द नेक्स्ट क्वेरी वी हॅव टू वर्कआउट. क्रिएट टेबल विथ प्रायमरी की. ओके, आपल्याला टेबल क्रिएट करायचं आहे विथ प्रायमरी की. वी हॅव टू क्रिएट द टेबल विथ प्रायमरी की. हाऊ वी कॅन क्रिएट द टेबल, हाऊ वी कॅन वर्कआउट. तुम्ही टेबलला कसं क्रिएट कराल, कुठल्या वेनी वर्कआउट कराल, लेट मी एक्सप्लेन. सो यू हॅव टू राईट डाऊन अ क्रिएट टेबल युजर डेटा 1. मला एक गोष्ट सांगा, मी युजर डेटा नावाने टेबल क्रिएट करू शकेल का परत? येस गाईड. नाही. Already. एका डेटाबेसमध्ये एकाच नावाने टेबल क्रिएट करू शकता, ही गोष्ट लक्षात ठेवा. एका नावाने मल्टिपल टेबल्स आपण क्रिएट करू शकत नाही. समजले का काय बोलतोय? Yes, sir. ओके ना? सो एका टेबलमध्ये आपण मल्टिपल नावाने टेबल क्रिएट करू शकत नाही. ओके, सो क्रिएट टेबल युजर डेटा. ओके, क्रिएट टेबल युजर डेटा इन ब्रॅकेट. नाव युजर डेटा 1 घ्यावं लागेल जर तुम्ही एका नावाने त्याला क्रिएट करायला. सॉरी, मला एक्झिट करू द्या त्याला. हां, जर तुम्ही एकाच नावाने टेबल क्रिएट करायला गेले तर तो एरर कॉज करेल. नो, आय एम गोइंग टू राईट डाऊन हिअर क्रिएट टेबल युजर डेटा इन ब्रॅकेट. आदिती, टर्न ऑफ युअर माइक. या, हाँ, क्रिएट टेबल युजर डेटा. फर्स्ट कॉलम नेम varchar 900, comma second column name email varchar 900, and then just write down here primary key, primary, primary key. Okay,
what you have to do here, name varchar 900, email varchar 900, and then you have to write down primary key, bracket complete, give the semicolon, enter. Now what it says, specific key is very long. इथे तुम्ही ज्याला प्रायमरी की डिक्लेअर करता ना त्याची की 767 बाईटपेक्षा कमी असली पाहिजे, म्हणून मी याला चेंज करतो 90. सो व्हॉट इट सेज युजर डेटा इज, हे बा मी त्याच नावाने टेबल क्रिएट केला. पहिल्या वेळेस मला जो एरर भेटला त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होता, मी इथे 900 वापरलं होतं, कीची लेंथ जास्त झाली होती आणि परत युजर डेटा नावाने टेबल क्रिएट करतो तर इट विल गिव्ह मी द एरर, टेबल युजर डेटा इज ऑलरेडी exist. So what I need to do, I just need to change here user data 1. Am I clear guys? Yes sir, yes sir, clear. Yes, sir. आता एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली की तुम्ही कसं चेक कराल की खरंच ते टेबल क्रिएट झाले आहेत की नाही झाले आहे. यू जस्ट हॅव टू राईट डाऊन शो टेबल्स. परत Noted. नाव तुमचा युजर डेटा पहिला होता आणि युजर डेटा 1 हा दुसरा होता. क्लिअर का? Yes sir. Okay. Yes, So sir. we have two tables. First one is user data, second one is user data 1. So this type of two tables we can create. आता जर मला चेक करायचं असेल की टेबलमध्ये कुठले कॉलम्स आहेत तर वी हॅव टू सिम्पली राईट डाऊन DESC user data, DESC user data. So it will just give us the complete columns, name, email. Am I clear? Yes, sir. Okay now? Yes, So likewise clear. the story we have to do. Likewise the story we have to execute fast. Table with primary key. Write down by your own. वेळ लागला तरी चालेल. Execute fast and let me know. जर कुठे एरर जात असेल तर प्लीज टेल मी. यू टू जस्ट राईट डाऊन ज्या कॉलमला प्रायमरी की डिक्लेअर करायचं आहे त्याच्या समोर आपण फक्त प्रायमरी की लिहितो. असं काही कंपल्सरी नाही आहे की तुम्ही ईमेललाच प्रायमरी की डिक्लेअर करायचं. तुम्ही कुठल्याही कॉलमला प्रायमरी की डिक्लेअर करू शकता. इज दॅट क्लिअर नाव? Execute fast. Yes, sir, clear. With primary key. So how we can check to create it or not? You can write down show tables. कोणाला काही क्वेरी मध्ये इश्यू आहे का? Please tell me. Anyone have an issue in execution? Yes, Payal, Nilofer, Nikita. Done, sir. Done. Shubhangi, Tanushri, done. Yes, sir. Yes, sir. Done, sir. Yes, sir. Anyone have an issue? Please tell me if you have an issue. Shivam, issue असेल तर मला सांगा. Okay. Now what we are did here, we are just created or we are just work out with creation of the table. आपण काय केलं? Table create केलं. Okay. Now what the next story you have to do? What the next story you have to execute? Now listen to me carefully. Now to go for its execution, what the thing you have to do, what the thing you have to execute. काय करायचं आहे, कसं करायचं आहे, let me explain you. What is the way to be go, what is the way to be execute. So see here, to work out with this, we have to check. आता हा कसं काम करतो थोडंसं दाखवतो. मी एक इन्सर्टची क्वेरी वर्कआउट करतोय. आय एम जस्ट गोइंग टू बी वर्कआउट हिअर द क्वेरी ऑफ इन्सर्ट. आय एम जस्ट गोइंग टू बी वर्कआउट हिअर अ क्वेरी ऑफ इन्सर्ट. मी इथे इन्सर्टची क्वेरी वर्कआउट करतोय या टेबलमध्ये. समजली तर लक्षात ठेवा, नाही तर लक्षात नका ठेवू. ओके, कारण पुढे आपण याला वर्कआउट करणार आहे परत. सो हाऊ वी कॅन राईट डाऊन इन्सर्ट. यू हॅव टू राईट डाऊन इन्सर्ट इनटू टेबल नेम, लेट्स से यूजर डेटा. इन्सर्ट इनटू टेबल नेम यूजर डेटा व्हॅल्यूज इन ब्रॅकेट. पहिल्या कॉलमची व्हॅल्यू नेम म्हणजे मला इथे पुट करायचं आहे आयबेस. आय जस्ट वॉन्ट टू पुट हिअर आयबेस सिंगल कोट्स. आणि परत इथे पुट करायचं आहे आयबेस @1 2 3 4. ओके, आय वॉन्ट टू पुट द बोथ थिंग हिअर. मला काय करायचं आहे, इन्सर्ट इनटू युजर डेटा व्हॅल्यूज. आय जस्ट वॉन्ट टू गो फॉर वॉट, इन्सर्ट इनटू युजर डेटा व्हॅल्यूज. इन्सर्ट इनटू युजर डेटा व्हॅल्यूज इन ब्रॅकेट फर्स्ट कॉलम व्हॅल्यू दॅट इज आयबेस अँड सेकंड कॉलम व्हॅल्यू आयबेस @1 2 3 4 अँड लेट्स एंटर. सो मी एक इथे एंट्री केली आहे कुठल्या टेबलमध्ये, युजर डेटा नावाच्या. लक्षात राहिलं तर ठेवा, नाही राहिलं तर सोडून द्या, पुढे परत सांगेल. मग मला चेक करायचं आहे सिलेक्ट स्टार फ्रॉम. सिलेक्ट स्टार फ्रॉम खरंच एंट्री झाली आहे की नाही झाली आहे. तर सिलेक्ट ही क्वेरी कशासाठी यूज होते, टू चेक की त्या टेबलमध्ये खरंच डेटा आला आहे की नाही आला आहे. पहा, आयबेस इन्सर्ट केलं होतं आणि आयबेस @1 2 3 4 इन्सर्ट केलं होतं.
आता आपण काय बोललो, हा जो टेबल आहे, सॉरी युजर डेटा 1 नावाच्या टेबलमध्ये मला इन्सर्ट करायचा आहे, कारण युजर डेटा 1 मध्ये आपण प्रायमरी की वर्कआउट केली आहे. ओके, हे फक्त मी तुम्हाला प्रायमरी की कशी काम करते ते दाखवायसाठी वर्कआउट करतो आहे. क्वेरीज बाकीच्या लक्षात नाही ठेवला तरी चालेल, फक्त क्रिएट टेबलच्या दोन्ही क्वेरीज डोक्यात ठेवा. मी परत याच्यामध्ये डेटा इन्सर्ट करतो आणि ईमेल आय डी मी सेम ठेवतो आहे. आपण काय बोललो, रिपीटेड ईमेल ॲक्सेप्ट नाही झाला पाहिजे, बरोबर ना? ऐसा नो? Yes, sir. ओके, Yes, sir. Yes, sir. रिपीटेड ईमेल ॲक्सेप्ट होता कामा नाही. दॅट इज अवर टार्गेट. मग मी तेच करतो इथे मला तेच म्हणायचं आहे की रिपीटेड ईमेल ॲक्सेप्ट नाही झाला पाहिजे. मी चेक करतो हा ॲक्सेप्ट करतो का. सो आय जस्ट एंटर. वर इट सेज डुप्लिकेट एंट्री ibis@1234 फॉर की प्रायमरी. त्याचं म्हणणं काय आहे, ही जी आहे ही डुप्लिकेट एंट्री आहे. कशासाठी? तर ibis@1234 प्रायमरी म्हणून. का? कारण आपण ईमेलला काय डिक्लेअर केलं आहे? प्रायमरी की डिक्लेअर केलं आहे. एम आय क्लिअर? Yes, sir. Cleared all of you? Yes, sir. Yes, Okay sir. now. Clear. So what the thing we have worked out, what the thing we are executed, we are just write down insert into user data 1 values in bracket single quotes मध्ये ibis, okay, comma ibis@1234. That the story we have worked out. Am I clear now? Yes, sir. Clear. Okay. So परत repeated entry घेणार नाही. That I want to say. So that you may be clear की प्रायमरी की काय असतं आणि प्रायमरी की कशी काम करते. दॅट द थिंग वी हॅव टू वर्कआउट, दॅट द थिंग वी हॅव टू एक्झिक्यूट. क्लिअर नाव? Yes, sir. Clear. Sir. ओके ना? नाव लेट्स गो फॉर द नेक्स्ट टेबल. पहिला टेबल आपण क्रिएट केला सिम्पल टेबल, ज्याच्यामध्ये 2 कॉलम होते. एक तुमच्या नेम नावाचा होता आणि एक तुमच्या ईमेल नावाचा होता. दुसरा टेबल आपण क्रिएट केला नेम आणि ईमेलनीच, युजर डेटा 1 नावाचा, पण त्याच्यामध्ये कंडिशन अशी होती की एक आपण त्याच्यात प्रायमरी की डिक्लेअर केली, बरोबर ना? राईट? Yes, sir. Yes, sir. प्रायमरी की Yes, sir. डिक्लेअर केली. प्रायमरी कीचा ॲडव्हान्टेज हा असतो की तुम्ही रिपीटेड व्हॅल्यू घेऊ देणार नाही. नाही. ओके. नाही. आता माझा परत एक क्वेश्चन आहे, पहा. समजा मला ईमेल सोबत कॉन्टॅक्ट नंबर पण पाहिजे आणि कॉन्टॅक्ट नंबरनी पण रिपीटेड नंबर्स नाही घेतले पाहिजे. ओके, काय म्हणायचं लक्षात आलंय? मला Yes, sir. रिपीटेड sir. कॉन्टॅक्ट नंबर पण पाहिजे आणि मला हे म्हणायचं आहे की कॉन्टॅक्ट नंबरनी रिपीटेड नंबर्स नाही घेतले पाहिजे. काय करा? व्हॉट टू डू? प्रायमरी की अप्लाय करा. म्हणजे Yes, sir. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, आता परत एक नवीन टेबल क्रिएट करावं लागेल युजर डेटा 2 नावाचा, ज्याच्यामध्ये मी नेम तर घेणारच आहे, ईमेल पण घेणारच आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर पण घेणार आहे. नेम घेणार आहे, ईमेल घेणार आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर घेणार आहे. 3 एंटिटी घेणार आहे. नेम, ईमेल आणि कॉन्टॅक्ट नंबर. नेम, ईमेल आणि कॉन्टॅक्ट नंबर ह्या 3 एंटिटी मी घेईल. तिन्ही एंटिटीला मला वर्कआउट करायचं आहे. मग मी कसं वर्कआउट करेल, कुठल्या वेनी वर्कआउट करेल? नाउ लेट्स सी. आय वॉन्ट टू क्रिएट अ टेबल युजर डेटा 2, ज्याच्यामध्ये नेम varchar 900, ईमेल varchar 90 आणि मला परत एक पाहिजे कॉन्टॅक्ट नंबर. सो आय राईट डाऊन हिअर कॉन्टॅक्ट. याला देतो मी varchar CHAR varchar 9 लेट्स से 90 आणि परत याला काय देऊ म्हटलं, प्रायमरी की. राईट? येस ऑर नो? Yes, sir. Yes, sir. काय करायचं लक्षात आलं ना? आय डोंट वॉन्ट टू टेक अ रिपीटेड कॉलम्सचा. मला रिपीटेड कॉलम्स नाही पाहिजे. म्हणजे कॉन्टॅक्ट नंबरचा पण कॉलम असा पाहिजे की ज्यांनी रिपीटेड एलिमेंट्स नाही घेतले पाहिजे. सो एंटर. नो व्हॉट इट सेज? Yes, sir. Multiple primary. मल्टिपल प्रायमरी की डिफाईन. याचं म्हणणं आहे Yes. की मल्टिपल प्रायमरी कीज डिफाईन केल्या आहेत. ओके, याचं म्हणणं आहे की तुम्ही इथे मल्टिपल प्रायमरी कीज डिफाईन केलेल्या आहेत. म्हणजे काय? येस. Multiple primary keys are not allowed. मल्टिपल प्रायमरी कीज आर नॉट अलाउड इन टू द सिंगल टेबल. तुम्ही एका टेबलमध्ये एकच प्रायमरी की डिक्लेअर करू शकता. एकापेक्षा जास्त प्रायमरी की तुम्ही वापरू शकत नाही.
लक्षात आलंय काय बोलतोय? Yes, sir. Okay Yes, ना? sir. We can't use more than one primary key into a single table. ओके, एका टेबलमध्ये तुम्हाला एकच प्रायमरी की वापरावी लागेल. तुम्ही एकापेक्षा जास्त प्रायमरी की वापरू शकत नाही. सो आता मग आता याला सोल्युशन काय? व्हॉट टू डू ना? काय करावं लागेल? येस गाईज, हॅव नो एनीवन? तर याच्या ठिकाणी आता दुसरी की येते बघा, त्याला म्हणतात युनिक की. व्हॉट वी कॉल? Unique key. युनिक की. ओके, व्हॉट वी कॉल इट ॲज अन युनिक की. सो युनिक की तुम्ही कितीही डिफाईन करू शकता. यू कॅन डिफाईन एनी नंबर्स ऑफ युनिक की. सो व्हॉट यू हॅव टू राईट डाऊन UNIQUE युनिक की and enter. So what the output we are getting here? See, आता जर तुम्ही या टेबलला डिस्क्राईब केलं युजर डेटा 2 ला, तर युनिक की तुम्ही एका टेबलमध्ये कितीही देऊ शकता. तुम्हाला असं वाटलं की नेम पण मला युनिक पाहिजे, तुम्ही नेमला पण युनिक की देऊ शकता. इज दॅट क्लिअर? Yes, sir. ओके ना? Yes, sir. You can give the any numbers of, you can give use any numbers of unique key. You can use any numbers of you can't use any numbers of primary key. Only one primary key can be used in a single table. एका टेबलमध्ये एकच प्रायमरी की वापरता येईल. एकापेक्षा जास्त प्रायमरी की आपण वापरू शकत नाही. Is it clear now? Yes, sir. Yeah. Okay. Yes, sir. Execute. याला जर डिस्क्राईब केलं तर व्हॉट इज आउटपुट वी आर गेटिंग? लेट्स सी. युजर डेटा जस्ट गिव्ह अस. इथे पहा, ईमेल आलाय प्रायमरी आणि कॉन्टॅक्ट आला युनिक. एक्झिक्यूट फास्ट. क्रिएट अ टेबल विथ युनिक कॉलम नेम, फर्स्ट डेटा टाइप, comma second column name, second data type. First query to create a simple table. Second query we have worked out, create table with primary key. Create table, table name in bracket, first column name, first data type, comma second column name, second data type, primary. Primary. थर्ड टेबल आपण क्रिएट केला, टेबल विथ प्रायमरी अँड युनिक की. क्लियर ना? थर्ड टेबल Yes, sir. क्रिएटेड अ टेबल विथ Yes, sir. प्रायमरी की अँड युनिक की. एका डेटाबेसमध्ये किती टेबल डिक्लेअर करू शकता? येस, We can create number of tables, but the name should not be same. या यू कॅन क्रिएट अनलिमिटेड टेबल, बट नेम शुड नॉट बी सिमिलर. एका टेबलमध्ये यू कॅन क्रिएट अ कॉलम. कॅन आय क्रिएट अ कॉलम विथ सेम नेम? Is it possible? No. No. We can't create a column. How many primary key can be assigned in a single table? Interview questions, huh? Number of single. Only single. Only one. And how many unique key we can declare? Multiple. Multiple. Unique key will similar to that of your primary key. Okay, but as going the concept of foreign key, we have to just work out little bit different. Am I clear, guys? Yes, sir. Yes, sir. Yeah. Okay, now. So for today we are stop here. Tomorrow we'll go creating one column, one table with auto increment. मी घेतलं असतं आज, पण थोडं जास्त होऊन जाईल तुम्हाला. सो टेबल विथ ऑटो इन्क्रीमेंटेड कॉलम आपल्याला वर्कआउट करायचं आहे. वी जस्ट वॉन्ट टू वर्कआउट द टेबल विथ ऑटो इन्क्रीमेंटेड कॉलम. वी जस्ट वॉन्ट टू वर्कआउट टेबल विथ ऑटो इन्क्रीमेंटेड कॉलम. Okay, so we are just going to be stopped today here. We'll meet back again on tomorrow and at same time. Till bye bye. Good day. Take care. Bye, sir. Good night. Bye. Good night. Good night. Good night.